असा केला मी आज माझ्या गार्डनचा मेकओव्हर. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे वैशाली. सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज सकाळपासूनच इतकं फ्रेश आणि आनंदी वाटत होतं ना, की म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आज स्वरालाही सुट्टी होती, अर्णवचाही ऑनलाईनच क्लास होता. त्यामुळे गडबड अशी नव्हती मला. म्हटलं चला आज आपण आहे ना आपली गार्डनची कामं तरी करून घेऊ. खूप दिवसांपासून रखडली होती. म्हणून मग म्हटलं चला आज आपली गार्डनची महत्त्वाची कामं करून घेऊया. तर हे आहे माझं वरचं टेरेस. हे बघा किती वाढली आहे झाडं. त्यांचं जरा ट्रिमिंग पण करायचं होतं. झाडांकडे खूप दिवस झाले लक्षच नाही. पाणी घालते पण ट्रिमिंग नाही, काही नाही. खूप अस्ताव्यस्त अशी वाढली होती झाडं माझी. आणि कसं आहे जास्त असं ट्रिमिंग केलं, त्यांना खतपाणी घातलं, की ते अजून छान वाढतात. आणि ह्या खूप साऱ्या कुंड्या मी घेऊन आले होते मागच्या वेळेस. तर 2 आठवडे तरी झालेत त्यांना आणून. म्हटलं आता जी काही कामं होती झाडं लावण्याची, तीही करून घेऊ. या झाडांचं ट्रिमिंगही करायचं होतं मला. हे बघा मोगऱ्याला किती छान फुलं यायला लागली आहेत. 2-2 टेरेसमध्ये झाडं आहे, खाली पण गार्डनमध्ये झाडं आहेत, वरच्या पण टेरेसवर झाडं आहेत. ह्या सर्वांची मला काळजी घ्यायची असते. बऱ्याचदा माझ्याकडनं दुर्लक्षही होतं. हे बघा, ह्या कुंड्या माझ्या कशा खूप दिवस झाले आणली आहेत ही रोपं वरची, तेही लावून झाले नाही. ही कुंडी खराब झाली आहे. गाडीचा धक्का लागला होता त्यामुळे तुटली होती ती. तर आता म्हटलं चला आज कुंड्या चेंज करूयात. खूप दिवस झाले चाललं होतं. ही नवीन रोपंही आणून ठेवली होती मी 2-3. म्हटलं आज आज ते काम करायलाच हवं. हे बघा हे रोप तर सुकलंच आहे. हे एक चांगलं आहे, तर हे लावूयात आता. विड्याच्या पानांचंही रोप आणलेलं आहे आणि हे पिंक कलरच्या फुलांचं रोप आणलंय. हे पण मला खूप आवडलं होतं. हे बघा ह्या मी कलरफुल कुंड्या आणलेल्या आहेत. कशा आहेत, आवडल्या का तुम्हाला? मला तर खूप आवडल्या. त्यांचं टेक्स्चर आणि डिझाईन मला खूप आवडली. इथे पोत्यात माती पण आणली आहे मी, कोकोपीट आणलंय. ही होळीची राख आहे ह्या बॅगेमध्ये आणि इथे वर्मी कंपोस्ट आहे. ज्यामध्ये शेणखत आणि गांडूळ खत मिक्स असतं. तर हे असं सगळं मी घेऊन आली आहे. तर आता सुरुवात करते झाडं लावायला. मला तर खूप आवडतं झाडं लावायला, गार्डनिंग करायला. पण काय वेळच होत नाही एवढं सगळं करण्यासाठी. हे बघा मी हे नारळ जेव्हा फोडते ना त्याचं हे सालं सगळे मी जपून ठेवत असते. कारण झाडं लावताना खूप उपयोगात येतात हे. हे झाडांसाठी एक खूप चांगलं खत आहे आणि पाणी पण धरून ठेवतं ते. पाणी जरी आपण 1-2 दिवसांनी दिलं झाडांना. त्यानंतर मी कोकोपीट ॲड केलं. कोकोपीट म्हणजे नारळाच्या सालींची पावडरच असते. ती पण झाडांच्या ग्रोथसाठी खूप उत्तम आहे. कोकोपीट आणि मातीचं योग्य असं प्रमाण टाकलं ना, की झाडांची ग्रोथ एकदम छान होते. आणि त्यासोबतच आपलं वर्मी कंपोस्ट, शेणखत हे घालायचं. ते खूप उत्तम आहे झाडांच्या वाढीसाठी. आताचा सीझन कसा चैत्र महिना सुरू आहे, त्यानंतर पावसाळा सुरू होणार. या सीझनमध्ये झाडं खूप छान वाढतात. त्यामुळे मी झाडांचं कटिंगही त्यासाठी आता करणार आहे. ते झाडांना चांगली पालवी फुटेल त्यामुळे. हे बघा हे माझं लिलीचं रोप आणि ही कुंडी बघा पूर्ण तुटली होती. त्यामुळे ते झाड वाढूच शकत नव्हतं. पाणी टाकलं तरी ते सगळं साईडने निघून जायचं. आता ह्याला छान आपण किती सारे दुसरे झाडाचंही वेल त्याच्यात आला होता. आता याला आपण छानसं लावून घेऊया. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खरं तर लिलीला फुलं येत असतात. पण आता ह्या कुंडीची अशी अवस्था झाली होती. त्यामुळे ते झाड काही नीट वाढेना. रोज बघते मी येता जाता त्या कुंडीकडे, पण काय घरात पण इतकी कामं होती. आज करू उद्या करू करत खूप उशीर झाला खरं तर. आज फायनली योग आला आहे. हे बघा आता छानसे सगळी लिलीची कंद वेगवेगळी काढून घेतली आणि व्यवस्थित त्यांना पुन्हा लावलं नवीन मातीमध्ये.
फ्रेश माती आणि कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट ह्यामुळे आता ते छान वाढतील. हे खूप जुनं झाड आहे माझ्याकडे लिलीचं. आमचं लग्न झालं होतं तेव्हापासूनचं मी ठेवलं याला. खरं तर ह्या कुंडीमुळे ते खराब झालं नाही तर खूप वाढलं होतं. आज खूप निवांत आणि शांत होतं दुपारी वातावरण. कुणीही आजूबाजूला नव्हतं. हे बघा थोडं वर्मी कंपोस्ट पण ॲड केलं याला आता. आपल्याला खूप अशी कामं असतात रोजची, पण गार्डनिंग म्हटलं ना, की मला खूप छान वाटतं. एक प्रकारचं मेडिटेशनच असतं ते. झाडांसोबत वेळ घालवायचा आणि नंतर जेव्हा त्यांना छान-छान फुलं येतात, ते पाहून तर वेगळाच आनंद असतो. आता मी अशी बाहेर बसलेली दिसली म्हटल्यावर आमचे राधा आणि हसमुख येणार नाही असं होणारच नाही. लगेच त्यांना चाहूल लागली आणि धावतच आले दोघंही. मग म्हटलं चला त्यांच्यासाठी बिस्किट घेऊन येऊ. हे बघा कसे मस्त निवांत बसले. आता ते दोघं हलल्याशिवाय तर काय मला पुढची कामं होणार नाही. ही बघा राधा कशी धावतच आली आहे. एकदम अंगावरच येते, मला तर भीतीच वाटते तिची. हसमुख बिचारा शांत आहे, निवांत असतो तो. तो आपला शांत येऊन बसतो, त्याचं खातो पितो आणि जातो मग. आता हे दोघं हल्ल्याशिवाय तर काय मला पुढचं काम करता येणार नाही. झालं, दोघं गेले. पाणी घेऊन आले जरा बादलीत. पाईप आहे बाहेर, पण म्हटलं ते एकदम खूप पाणी पडतं आणि परत सारखं चालू बंद करायला जायला लागतं ते नळ. बादलीतच काढून घेऊ थोडंसं पाणी. हे बघा, हे पिंक कलरचं झाड आणलंय मी. याचं नाव माहीत नाही मला, पण खूप आवडलं मला म्हणून मी घेऊन आले. आणि हे कटर पण आणलंय मी आज, कारण माझं जुनं कटर तुटलं होतं आणि ट्रिमिंग करायचं म्हटल्यावर हवंच होतं मला कटर. ते एक आणलं. छान आहे, हे स्टर्डी आहे चांगलं. आता ह्यातही आधी मी सगळे नारळाची सालं घालून घेणार आहे. ह्या स्टेप्स फॉलो केल्या ना की छान झाडं होतात. झाडं पण छान लागतात त्याच्याने. नंतर मग बघायला लागत नाही त्यांना सारखं-सारखं. कोकोपीट घातलं, नंतर माती घातली, वर्मी कंपोस्ट टाकलं. अशा स्टेप्स फॉलो केल्या. हे बघा किती एका मिनिटात निघून आलंय हे रोप. मला वाटलं ही कुंडी आता कट करायला लागेल म्हणून मी कटर काढलं होतं. काही गरज पडली नाही त्याची. तर अशी छानशी रोपं मी पटापट सगळी लावून घेणार आहे. सगळ्यांना थोडं थोडं पाणी पण घालून घेतलं. एकदम जागा चेंज झाली ना की शॉक बसल्यासारखं होतं त्यांना. झाडांनाही भावना असतात. हे असं प्रत्येक कुंडीमध्ये मी ही नारळाची सालं घालून स्टेप वाईज सगळी झाडं लावून घेतली. हे पण खूप छान आहे. हां, याला पण खूप अशी छोटी छोटी फुलं येतात रेड कलरची आणि हे कुबेर प्लांट आहे असं म्हणतात. खूप नाजूक आहे हे. याला पण खूप हळूवारपणे हाताळावं लागलं होतं मला.
आता सगळी झाडं लावून झाली आहेत, म्हटलं आता सगळं क्लीन करून घेऊया पटापट. बराच पसारा झाला होता. तर तुळशीतली माती पण जरा मोकळी करून घेतली, थोडं खत घालून घेतलं त्याला आणि सगळं काही स्वच्छ धुवून घेतलं पाण्याने. बरीच माती माती झाली होती, ते एका दिवसात तर काही निघणार नव्हतं सगळं. हे बघा, अशा पद्धतीने सगळी झाडं मी लावून घेतली आहे. कलरफुल कुंड्या छान दिसत आहेत ना. आता ह्या जुन्या कुंड्याही मी चेंज करेल नंतर. तुळस वृंदावन पण घ्यायचं आहे मला एक छानसं, पण बघूया आता कधी होतं आहे ते. तर वरती टेरेसची पण झाडं मी कटिंग करून घेतली होती, पण व्हिडिओ काय मी बनवला नाही आहे त्याचा. हे बघा किती छान मोगऱ्याला फुलं आली आहेत, त्यामुळे काही खूप कटिंग करावंसं वाटलं नाही मला. फक्त काही सुकलेल्या फांद्या होत्या, पानं होती तेवढी कट केली. जाईचे झाड आहे बॅक साईडला, ते मी जाईचा वेल जरा कट केलेला आहे, कारण तो खूपच पसरला होता. माझ्या तिकडच्या टेरेसमध्ये खूप जागा त्याची ऑक्युपाय केली होती त्याने. हे गुलाबाचं झाड आहे, हे ब्रह्मकमळ आहे. हे खूपच असं उंच झालं आहे, आता त्याला कसं कट करावं ते काही कळलं नाही. गुलाबाला थोडंच ट्रिम केलं आहे. इथे शेजारी तुळस आहे, सुकली आहे ती नंतर काढेन मी आता. हे बांबू ट्री आहे, याची सुकलेली पानं काढून घेतली. हे बघा, माझ्या नारळाच्या झाडाला किती छान नारळ आलं आहे. बॅक साईडला पण अजून एक नारळ आलं आहे त्याला. मनी प्लांटचे वेल सगळे इकडे तिकडे पसरले होते, ते सगळे एकत्र करून घेतले. तर ह्या 2 व्हाईट कलरच्या कुंड्या बाकी आहेत अजून, त्यासाठी अजून नवीन रोपं आणावी लागतील मला. अजून एक स्टँड आणायचा विचार करते, कारण बरीच कुंड्या उरल्या आहेत आणि छान वाटेल अजून एक स्टँड ठेवलं तर. आज अशा प्रकारे मी माझ्या गार्डनचं मेकओव्हर केलेलं आहे. माझ्या या कलरफुल कुंड्या तुम्हाला आवडल्या असतील, माझी झाडं लावण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल, तुम्हाला काही यातून चांगली माहिती मिळाली असेल तर नक्की मला सांगा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला, बाय.